जळगाव जिल्ह्यातल्या 16 नगर परिषदा आणि 2 नगरपंचायती अशा एकूण 18 पालिकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडलेली आहे आणि मतदानानंतर जे आहेत ईव्हीएम मशीन जे आहेत स्ट्रॉंग रूम मध्ये कडा पहाऱ्यामध्ये ठेवण्यात आलेले आहे. आपण आता जळगावच्या नशिराबाद येथे आहोत. नशिराबाद निवडणुकीमध्ये जे ईव्हीएम मशीनचा वापर झाला त्यानंतर हे मशीन जे आहेत ईव्हीएम मशीन हे जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि आपण दृश्यांमध्ये जर या ठिकाणी बघितलं तर पोलिसांचा कडा पहारा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. बाहेरच्या बाजूने 24 तास या ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात आहेत, तर आतल्या बाजूने जे आहेत एसआरपीएफच्या कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी बंदोबस्त तैनात असल्याचं पाहायला मिळत आहे. सशस्त्र जे आहेत पोलीस कर्मचारी असतील या ठिकाणी किंवा एसआरपीएफचे जवान असतील यांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात ठेवण्यात आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी पोलीस प्रशासनाबरोबरच महसूल कर्मचाऱ्यांचा देखील बंदोबस्त आहे. तर दुसरीकडे कुठलीही आगीची अथवा इतर अनुचित घटना घडल्यानंतर तत्काळ त्यावर नियंत्रण मिळवता यावं म्हणून या ठिकाणी अग्निशमन बंब देखील या ठिकाणी तैनात ठेवण्यात आलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला अग्निशमन जी दुचाकी आहे ती देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने जे आहे मतमोजणीपर्यंत या ठिकाणी जे आहे ईव्हीएम मशीनचा जो आहे खडा पहारा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि नशिराबाद येथील होमगार्ड प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी जे आहेत ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेले आहे. जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी स्ट्रॉंग रूमची रचना त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्याच ठिकाणी जे आहे अनेक कार्यकर्ते जे आहेत सत्ताधारी असतील विरोधक पक्षाचे ते कार्यकर्ते देखील पहारा देत असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामुळे एकंदरीतच आता न्यायालयाच्या निर्णयानुसार जे आहे 21 डिसेंबरला निकाल घोषित होणार आहे, मतमोजणी होणार आहे आणि 21 डिसेंबर पर्यंत या ईव्हीएम मशीनचा या ठिकाणी जे आहे सांभाळण्याचं काम जे आहे प्रशासनाला करावं लागणार आहे आणि त्यासाठीच या ठिकाणी पोलिसांचा कडा बंदोबस्त आणि कडा पहारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन चेतन शिंदेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.